स्वतःला लकी म्हणू का? कारण आता तुझ्या ओठांवर एक स्माइल आलं असेल. मानसी, मी तुला खरंच सांगतोय, तू निघ आणि पहिलं सलीलला भेट, ओके? कारण सकाळपासून कमीत कमी 1 किलोभर तरी मेसेजेस त्याने पाठवले असतील तू. निघ तू निघ. सर, मॅम लवकर चला. मोनिका मॅमना काहीतरी होतंय. त्या खूप रडतायत. मोनिका, काय झालं? काय झालं? मला काहीच नकोय विक्रांत. मला काहीच खावंसं वाटत नाहीये. मला मरावंसं वाटतं. My life is over. My life is over. असं काय बोलते? मानसी, मोनिका शांत. आणि हे काय, तू सूप का नाही घेतलंस? नकोय मला सूप. चांगलं नाहीये ते. खूप पेचव आहे. मला कैदी असल्यासारखं वाटतंय विक्रांत. मला बरं, आपण दोघं मिळून सूप घेऊया, ओके? मी तुला कंपनी देतो. सो ते फक्त तुझ्यासाठीच आहे असं तुला वाटणार नाही, ओके? चल. नकोय मला सूप. चांगलं नाहीये ते. बरं ठीक आहे, आधी मी घेतो, ओके? हे बघ, आता घे तू. शाबास. विक्रांत, हे सूप हे बघ, मला माहिती आहे हे फारसं छान नाही लागत, ओके? पण हे काय तुला आयुष्यभर घ्यायचंय का? नाही ना? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. तुला राग आलाय माझा? हे बघ, मला तुझा राग आला असता तर मी इतक्या प्रेमाने तुला सूप भरवलं असतं का? मी समजा बाळाला जवळ नाही घेतलं तर तू चिडणार नाही ना माझ्यावर? मोनिका, हे बघ, जेवत असताना किंवा सूप पिताना कधीही विचार करायचा नसतो, ओके? घे घे. हे बघ, संपतही आलं सूप. मला थोडं आणखी घेऊन ये. सूप नको. अगं, आपण दोघं मिळून घेऊ, ओके? थोडंसं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.